सार्वत्रिक निवडणूक 2025 बिगुल वाजलेलं आहे आणि जे बिगुल वाजल्यामुळे नगराध्यक्ष पद असतील नगरसेवकाचे पद जे आहे ते जाहीर झालेले आहे। महायुतीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी जयश्री थोरात जे आहेत ते आज आपल्याला शिर्डी बाजारामध्ये बाजार करताना दिसत आहेत। ताई आज आपण बाजार करतायत, काय नेमकं एकंदरीत तुमचा अनुभव कसं वाटतंय? मला मी तर नेहमीच बाजार करते, आज काही नाही काय नगराध्यक्षाची उमेदवारी भरली आणि बाजारला नाही जायचं असं काही नाही। आता प्रपंच म्हणून आपल्याला बाजार करावाच लागेल ना। प्रत्येक महिलेला आपल्या घराचा प्रपंच बघावाच लागतो आणि आपल्या मुलं बाळांसाठी ते सगळं काही करावंच लागत। सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या जयश्रीताई थोरात आज शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष महायुतीचे जे आहेत ते नगराध्यक्ष पदाच्या दावेदार उमेदवार आहेत आणि त्या आता निवडून येतील। जनतेचा कौल जर त्यांच्या बाजूने असला तर नक्कीच यशस्वी होतील आणि तरी देखील या शिर्डी नगर जो बाजार आहे त्या बाजारामध्ये नेहमी येत राहतील असे त्यांनी या ठिकाणी सांगितलंय। ताई आपण बाजाराला आलेला काय सांगाल? ताईंना काय आमच्या कायम शुभेच्छा, त्यांच्यासोबतच आम्ही दर मंगळवारी त्यांच्यासोबत बाजारला येत असतो। काय नेमका अनुभव होता आतापर्यंत आणि याच्यानंतरचा काय अनुभव राहील? नाही, त्यांचं काम खूप छान, याच्यानंतर पण जनता त्यांनाच हे देईल, मत देईल, त्यांनाच काम करण्याची संधी देईल। नक्कीच सर्वसामान्य कुटुंबातली जी महिला आहे तिने आपला जो उमेदवारी अर्ज आहे तो जरी दाखल केलेला असला पण ते आजही जमिनीवर आहेत आणि आजही आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी बाजार देखील करताना दिसत आहेत। एसके न्यूज शिर्डी। नाव जयश्री विष्णू थोरात आहे आणि मी नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि शालीनताई विखे पाटील सुजयदादा यांच्याकडून फॉर्म भरलेला आहे भारतीय जनता पार्टीकडून। काय पदासाठी भरला? मी नगराध्यक्ष पदासाठी भरलाय आणि यापूर्वी पण मी नगराध्यक्ष पदाचा उपभोग घेतलाय। जनतेने मला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे, यावेळी पण देतील अशी मी अपेक्षा करते। की ह्या म्हणजे नगराध्यक्ष म्हणून नाही आले, मी एक सर्वसामान्य म्हणून आले आणि यापूर्वी पण मी नगराध्यक्ष तेव्हा पण मी बाजारात पिशवी घेऊन बाजाराला येत होते। आता घरप्रपंच म्हटल्यावर आपल्याला बाजार करावाच लागेल। मेथीची भाजी, शेपूची भाजी, कोथिंबीर, भेंड्या, कांदे, बटाटे, टमाटे सगळं खरेदी केलं। आम्ही इतके मोठे नाहीये ना, तर का लय पैसे आहे त्यांनी सांगितलं भाव त्या भावात घ्यायचं असं नाही ना। माझे पण पती एक सामान्य नोकरीला आहे ना, ते काय लय मोठ्या नोकरीला आहे ना, आम्ही पण शेतकरीच आहे, मग शेतामुळे आम्हाला पण काम करावं लागतं ना। असं काहीच नाही, मला सगळं सारखंच वाटतंय, म्हणजे असं काही नगराध्यक्ष झाले म्हणून मी बाजारात आले असं काहीच नाही। आता स्वतःच्या कुटुंबासोबत पूर्ण गावाचं कुटुंब देखील आपल्याला चालण्याची वेळ येऊ शकते, काय कशा प्रकारे ते सगळं हँडल करणार आपण? घरातले सर्व कामं करून आणि जनतेची कामं करीन। आमच्याकडे काही घर कामवाली बाई वगैरे नाहीये, मी सगळे स्वतःच कामं करते। आता पण मी सगळे घरातले काम आवरून आणि आता बाजारात आलेली आहे। नाही, बाजार दर मंगळवारी बाजारला येते मी। माझ्या महिला सोबत राहत्या, आमच्या वस्तीवरच्या सगळ्या महिला आम्ही सोबत जातो, सोबत येतो। जरी रिक्षा भेटली तर रिक्षाने जातो, नाही भेटली तर डोक्यावर पिशव्या घेऊन जातो। तुम्हाला वाटतं की तुम्ही सर्वसामान्य म्हणूनच तुम्हाला शालिनीताईंनी स्वीकारले? हो, मी सर्वसामान्य म्हणूनच आम्हाला स्वीकारले। शालिनीताई विखेंनी आम्हाला आपलं म्हटलं जातं, काय नाही? मी आपलाच होते, पण शालिनीताई आणि धनश्रीताईंनी मला सबला केलेले झाला। आता थोडासा राहिलाय, मग घरी जाणार आम्ही। घरी जाऊन स्वयंपाक वगैरे करून 8-8:30 वाजता परत प्रचाराला जाणार। आता तुम्ही बाजारामध्ये आहात, कुठल्या प्रकारचं कोणाला हात जोडताना दिसत नाही, प्रचार करताना दिसत नाही, नेमकं काय? आता काही ओळखता, काही नाही ओळखत। जे नेहमी ओळखणारे त्यांना माहिती आहे मी आता फॉर्म भरलेला आहे। अजून लोकांना काही लोकांना परिचय नाही। आता ज्या ठिकाणी नेहमी माझ्या संपर्कात लोक होते त्यांना मी माहित होते, अजून काही लोकांना आणि महिलांविशेष महिलांना माहित नसतं, महिला घरातच असतात। जेव्हा महिला बाहेर पडतील तेव्हाच महिलांना माहित होईल ह्या शिर्डीच्या नगराध्यक्ष आहे। जयश्रीताईंसोबत मी बाजारात आले। आम्ही त्या पहिले 6 वर्ष नगराध्यक्ष होते, त्यावेळेस पण आम्ही सोबत येत होतो बाजारामध्ये। आणि त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे, म्हणजे ते सामान्य लोकांचे काम करतात। पण आज तर ते भावपूर राहिले सगळीकडे, मग आता करणारच ना।